तर पब्लिक आपल्या 100 डेजच्या सिरीजमधला हा 6 नंबरचा ब्लॉग. फायनली आमच्या आर्मी अटॅचमेंट कॅम्पमध्ये एंट्री झालेली होती. सर्वजण आपल्या आपल्या बॅगा घेऊन आपल्या रूमकडे जात होते. त्यात हे आमचा रोबोट पण आम्ही त्याला घेऊन चाललो होतो. कॅम्पस बघून जोश आणखीन वाढला होता. असं वाटत होतं कुठं आलो आहे. आर्मी लाईफ बघायची तर ह्या कॅम्पमध्ये नक्की यावं लागतं आहे. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका सायराज. मी आलो आहे आर्मी अटॅचमेंट कॅम्पसाठी. हा आमचा पहिला दिवस होता. सगळेजण बघत होते आपल्या रूम कशा आहे आणि हे बघा मी माझं सामान आणून मी बसलो आहे निवांत. रूम गेलं म्हटलं खड्ड्यात. पहिले फ्रेश हो, मग काय फ्रेश व्हायला आलो. कॅम्पमध्ये आमचा पहिलाच दिवस होता त्याच्यामुळे बेड वगैरे सगळे सेट करायचे होते. तर फ्रेश होऊन पहिले ते काम करायचं होतं. हे बघा आमच्या स्वामी सिनियरनं पहिले कामाला सुरुवात केली. त्यांचं काम बघून आम्ही पण सुरुवात केली. हे बघा माझा बेड इकडे आहे, हा माझा बेड, हे माझं सगळं सामान, हा मी माझा बेड असा सेट केला आहे. माझं रक्त प्यायला मला गर्लफ्रेंड तर नाही, पण रात्री मच्छर माझं रक्त पिणार होते म्हणून मी मच्छरदाणी लावून घेतली. थांबा हे बघा आमचे 2 नमुने. यांना तर आणखीन कळालेलंच नाही मच्छरदाणी कशी लावायची. त्यांना म्हटलं तुमच्या जिंदगीचा गुंता सुटणार आणि ह्या मच्छरदाणीचा काय सुटणार आहे तुम्हाला. फायनली हसी मजाक करत करत मच्छरदाणी तर लावून घेतली. सगळे काम करतायत आणि हे सिनियर मोबाईलमध्ये बिझी होते. झाली ना राव आमची पण मच्छरदाणी लावून. एवढं सारं काम केल्याच्यानंतर भूक लागली होती. मग काय जेवायला गेलो. मग काय उद्याची ड्रिलची तयारी चालू झाली. वर्दीला प्रेस करायचा, DMS पॉलिश. हा शैलेश भाऊ DMS घेऊन बसला होता पॉलिशला, पण त्याचं DMS पॉलिशचं कमी आणि भांडणं जास्त चालू होते. झाले की भांडणं चालू. दुसऱ्या दिवशीचं टेन्शन तर खूप येत होतं, पण सध्या तर आम्हाला DMS पॉलिश करायचा होता. सगळे काम करत होते आणि मी बसलो व्हिडिओ करत. थोड्या वेळात भांडणं आणखीन वाढले. त्यांना म्हटलं बसा गप, आज तर आपला पहिलाच दिवस आहे, आजच भांडणं करून कसं जमल, जाऊन द्या घ्या मिटून. सांगत होतो पण काय त्यांना जमलं नाही. मलाच बूट फेकून मारला. मी पण माझी वर्दी प्रेस करून सगळं सेट करून ठेवलं, कारण उद्या कुठली गडबड नको व्हायला. सगळं वर्दी वगैरे प्रेस करून सगळं सेट करून झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम राहिलं होतं बूट पॉलिश. मग काय घेतला बूट पॉलिश, लांब बसलो बूट पॉलिश करत. तर पब्लिक माझी NCC लाईफ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ओम साईराम.